असताना 110 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा काही घडली बरं का. आणि या समेत आमचे आदरणीय असणारे सर्व मच्छिंद्र गौरव आया आणि सगळ्यांनी तुम्ही आदेश ऐकलेला बरं का. आदेश या शब्दात खूप ताकद आहे का नाही. काय म्हणतायत गोरक्षणात लक्ष्मी भगवंताला काय म्हणतायत मच्छिंद्र गोरक्षणात आदेश हा गुरुचा आदेश बरं का. नाही नर्मदा आदेश आहे बाबा. चला 2 मिनिटांनी तुमचा आदेश सांगा. आणि पंढरपूरचे निवासी बरं का पत्की मठामध्ये चातुर्मासामध्ये भाविकांची खूप सेवा करतात बाबा. आणि खूप अशी त्या ठिकाणी दररोज चरण दर्शन आहे त्यांचं पांडुरंगाचं. त्यांना या आता मी आलो माझी झाली पुरी. मग तुमची बी गाठ पडली त्यामुळे समजी पुरी झाली. मी तुम्हाला आळंदीत बघितल्यावर लगेचच म्हणलं आपली आता पुरी होते. माझं बीपी गेली, साखर गेली, समजा दुखणच गेलं. बर का. या माणसाला लिहिता येत नाही वाचता येत नाही बरं का. पण अनुभव गेले पक्के. अनुभव तुमच्या मनात काय चालली अंतर्यामी बरं का. असं जाणायचं नाही आहे की नाही. कोण कोणाच्या रूपात येईल आपल्याला पुढला माणूस काय आपल्याला काय होत येणार आहे. परंतु अंतर्यामी फक्त मला मी त्यांचा अनुभव सांगतोय. खूप मला ताप आला होता आणि बाबाला म्हणलं बाबा तुमच्या फक्त अंगावर उपारणं तेव्हा मला खूप असा अंग जर्जर झाले आणि मला इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण मला आरामाची नाही गरज. आणि नर्मदा मायाच्या वाटेवर बाबाचं उपारणं फक्त मी पांघरून दुपारा 1 तास झोपलो. मी सुशोभीमध्ये पूर्ण गेलो होतो ती उपारणं. म्हणजे गळ्याची छाती पटून काय गुरुजी हा सृष्टी केली तरी हा खूप अशी ताकद आहे. आणि खूप असे त्यांचं विठ्ठल 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 नामस्मरणे मच्छिंद्र गोरक्षाया आदेश आणि पांडुरंगाच्या चरणावर बरं का दररोज गुरुजी. हा हो. तर हा अनुभव आहे आणि खूप असा त्यांनी लय प्रेम दिला बरं का. स्वतः आणून घेतला आणि दुसऱ्याला दिला. मच्छिंद्र गोरक्षाया आदेश नर्मदे हार बरं का. त्या रामकुटीवर थंडी मी म्हणते. रामकुट पुढे आली नवतदादा अमरकंटकच्या पायथ्याला खूप थंडी असते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बांधीवर अनूपपूर जिल्हा आहे, अमरकंटक आहे आणि त्याच्या पायथ्याला रामकुटी आहे. पतलीधार म्हणतात बरं का. पुढे पंचधारा, दूधधारा आणि कपिलधारा ह्या 2 धारा बरं का. पंचधारा त्याचा उल्लेख आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी काय म्हणतात झारखंड में स्थान तुम्हारा 2 धारा के पास आणि ज्या शिवशंकर करे तपस्या उंचे शिखर कैलास पर्वत नाही का. त्या 2 धारा. तर खूप थंडी होती. आमच्या गोलक पाय बरं का. वाकचोरी काय असन जादू काय असन खूप अशी पराकाष्ठाची परिक्रमा बरं काही. आणि थंडी मध्ये चांगलं आलं दर्शन घ्या रे बाबा रामकृष्ण बाबा या मी पाहिलं नाही. मी काय मग माझं असंच बांधलं जातं. आदरणीय आपले कल्याण बाबा पवार पाळा त्यांना खूप असं आणि त्या जाधव ताईंना धडकी भरली तर चहा आणला त्यांनी. त्यांच्या त्या वाटीमध्ये चहा पितात. त्या आजही त्या वाटीमध्ये चहा पितात. ती वाटी त्यांच्या असायची. ती वाटी घेऊन वाटी चहा आणला आणि चहा पिता पिता त्यांना ठसका गेला. ठसका गेला तर ते एवढा जवळ गेला. छाती चोळी मागून पाठ चोळी परंतु त्या काय सुदैव आहे ना. अगदी नर्मदा मैयाची काय दिलेला असेल डायरेक्ट कॉमत गेल्या. हो काय करायचं आता. परंतु नर्मदा मैयाच्या विनंतीला मी नर्मदा मैयाचा धावून गेलो. पत्नी झालं बघा तिथं रामकुटीवर. मैया आमच्या समेत चंद्रा माता भगिनी आहे ऐक नाही कुठे तू सोडून त्यांना काय आधार आहे. तुझाच आधार आहे ना. तुझ्याकरता मी घराचा मुलांचा सगळ्याचा त्याग केलाय. तर हे तूच आता काही वेगळं आम्हाला काही दाखवू नको. हो किती वेळेस काही असं अदृश्य आणि दृश्य रूपात दिसतं. तर या रूपात त्या दिसल्या एकदम बेशुद्ध झाल्या. आता काय माझा पुढे प्रश्न. परंतु काही शब्द त्यांनी सांगितलं असं छान झालं असतं. 2 मिनिटात बोला उठा. आणि बघा त्यांचा तो मंत्र आहे का अगस्ते अगस्ते अगस्ते. अगस्ते ऋषी फार मान ऋषी होते. आजही
आपण आपल्याला आगाची महाराजांची काही आपल्याला वर्गाने ऐका एक दोन शब्द ताईंच्या मुखातून हळहळणार मध्ये त्यावेळेला दृश्य माझ्यावर घडलं तर त्याला कारण फक्त एकच होतं. तर ज्या वेळेला माझी इच्छा म्हणजे नर्मदा मायाने आरती चालू असताना मला दर्शन दिलं. नगरीवर मैया बसत होती त्यावेळेला मला साक्षात मैयामध्ये दर्शन झालं. सगळं म्हणजे तर अगस्त्य ऋषी म्हणजे तुला इथं राहण्याचा अधिकार नाही, मी तुला इथं थांबूनच देऊ शकत नाही. तर माझी परिक्रमा जे करीत असताना मला आशीर्वाद माझ्या अगस्त्य ऋषींचे होते आणि मैयाशी साथ होती. या साथीप्रमाणे माझी कोमात म्हणजे मी पूर्ण गार पडलेली होती. पूर्ण म्हणजे सगळे तयारीच निश्चित झाली होती. त्यावेळेला हे माणसं काय म्हटले, ताई तुमचा विषय संपला, आता तुम्ही परमार्थ जाग्यावर करणे. तर अगस्त्य ऋषीने मला ज्या वेळेला शब्द सांगितला तर तू माझ्या पायथ्याशी ये, तू जेव्हा माझ्या मंदिरात येशील, माझ्या संग संवाद साधवशील, त्यावेळेला तुला सांगण्याचा अधिकार भेटेल समाजामध्ये. तोपर्यंत मी कोणालाही काही म्हणले नाही, मला प्रत्येक जण बोलायचं. पण मला मी ज्या वेळेला रात्रभर अगस्ती पैसे राहिले आणि अगस्तीचा माझा संवाद झाला त्यावेळेला अगस्ती म्हणजे परिक्रमा म्हणजे काय असती आणि परिक्रमा म्हणजे ही कोणची असती. नर्मदा ही तुझे बहीण आहे आणि मी तुझा बाप आहे. अधिकार माझा बापाप्रमाणे ज्या वेळेला माझ्या चरणापाशीच नेम झाली त्या दिवशी मी तुझी माझी मुलगी आहे हे मी असं जगाला सांगेल आणि जगाला मी छाती करून सांगतो माझा बाप फक्त अगस्त्य आणि परमार्थ माझा फक्त अगस्त्य म्हणून मी करीत असते. म्हणून मला आशीर्वाद फक्त लहान पोरांचे असावे. आणि बाळासाहेब खताळ जे म्हणजे मला वती म्हणजे पहिल्या परिक्रमापासून भेटले तर माझी इच्छा होती त्या तिसरी परिक्रमा मी मार्गांसंग करावी आणि अशी भारी परिक्रमा झाली म्हणजे सुंदर परिक्रमा ही माझ्या मायाने साथ दिली. आणि बाळासाहेब खताळ यांनी मला मुलाचं प्रेम दिलं आणि मुलाच्या प्रेमाप्रमाणे माझी परिक्रमा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ना पूर्ण केली. जी मी नाही केली, माझ्या अगस्त्य ऋषीने केली, माझ्या नर्मदा मायाने केली. नर्मदे. आषाढी एकादशीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की चातुर्मास तेच थांबून घेतले 4 महिने. चातुर्मास झाल्यानंतर समाधी सोहळा झाला. समाधी सोहळ्यानंतर फक्त 1 दिवस घरी आलो आणि पुन्हा नर्मदा मायेची परिक्रमेसाठी सज्ज झालो. बंधूंनो, अनेक परिक्रमा होतात, बसनं होतात, गाडीने होतात, मोटरसायकलवरती होतात, परंतु पैदल परिक्रमा करणं म्हणजे तेवढं काही सोपं नाही. ते मी स्वतः अनुभवलं आहे. आणि आपल्या बाळासाहेब महाराजांनी तर 9 परिक्रमा केलेल्या आहेत. 9 परिक्रमा करणं म्हणजे नॉट ए जोक. मी तर म्हणेन की त्यांना नर्मदा मैयाच प्राप्त झालेली आहे म्हणून ते 9 परिक्रमा करू शकलेले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये नर्मदा परिक्रमा काय असते हे कुणाला माहित नव्हतं, परंतु आमचे बाळासाहेब खताळ यांनी दोन्ही तालुक्यांना दाखवून दिलेलं आहे की नर्मदा परिक्रमा काय असते. आज पहा, प्रत्येक गावातून 4-4, 2-2 बस जात आहेत. जे श्रेय बाळासाहेब खताळांना द्यावं लागेल. बंधूंना त्यांनी सांगितलं मी आजारी असताना देखील परिक्रमा केली, हे सत्य आहे. दिवसाचं चालायचं, रात्रीची झोप घ्यायची, परंतु झोप येत नव्हती. न्यूमोनियामुळे खोकला यायचा, डोकं टेकवलं की खोकला यायचा. जसं लाईट दाबल्यानं बटन दाबल्यानंतर लाईट लागते अशा प्रकारे फक्त डोकं टेकवलं की लगेच खोकला सुरू व्हायचा. बंधूंनो, कुणाची ही झोप न होऊ नये म्हणून मी बसून राहायचो. बाळासाहेब खताळ मला म्हणायचे मी थोड्याच वेळ करीन झोपा. मला अक्षरशः त्यांचं विशेष वाटतंय की माझ्याबरोबर ते सुद्धा जागरण करायचे, त्यांना सुद्धा माझा त्रास व्हायचा. माझं हृदय भरून येतंय की माझ्यासाठी जाणारा प्राणी फक्त बाळासाहेब खताळ आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितलं सर तुम्ही गाडी करा, ओंकारेश्वरला जा, तिथे पाणी करा आणि घरी जा. म्हणलं नाही. त्यांनी सांगितलं देह जाओ आता राहो. याच भावनेने मी मैयाला देखील विनंती करतो, मैया तुमच्या वाट्यावरती माझा देह जरी गेला चालेल, परंतु मी परिक्रमा अर्धवट सोडू शकत नाही. आणि मैयाने माझी परिक्रमा माझं मागणं ऐकलं आणि माझी परिक्रमा पूर्ण केली. बंधूंनो, थोडासा एक अनुभव सांगतो. 2 वर्षापूर्वी 25 गाय माझ्या गोठ्यामध्ये होत्या. वडगावच्या डेअरीमध्ये माझा नंबर होता, दुधाच्या बाबतीमध्ये 1 नंबर आला होता. बंधूंनो, कशातही काही नाही.
तुम्ही म्हणाल पैशात संपत्तीमुळे तुम्हाला सुख मिळेल, कधीही संपत्तीमध्ये सुख मिळू शकणार नाही. तुम्हाला परमार्थाचीच काय करावी लागेल, परमार्थ हे सर्व काही मान्य करावं लागेल. दुसऱ्याचा रुपया तुमच्या बरोबर येणार आहे किंवा पैशाच्या पाठीमागे लागू नका. मी एकच सांगेल, ज्याच्याकडे जास्त संपत्ती असेल त्याने गरीब मुलं दत्तक घ्या, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, त्यांना त्यांच्या पायावरती वगैरे, तुम्हाला परमेश्वर त्यामध्ये मिळेल, यामध्ये शंका नाही. कुठेही परमेश्वर मिळणार नाही, तुम्हाला त्यामध्ये परमेश्वराचं दर्शन मिळेल. म्हणून मी एकच सांगू शकतो की संपत्तीच्या मागे न लागता मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार द्या. संस्कार हे सर्व संपत्ती आहे, हे लक्षात ठेवा. संस्कार नसेल तर तुमची संपत्ती विनाशकारी ठरेल. संपत्ती जमवण्याच्या भानगडीत पडू नका. संपत्ती जमवा, परंतु फक्त पोटापुरती जमवा. जास्त संपत्ती कमवून ठेवू नका. ज्यांची जास्त संपत्ती आहे ते मुलं लयास गेलेले आहेत. आणि माझ्या डोळ्यात एकच बंधूंनो, ज्यांना एक एक मुलगा होता ते कुटुंब आज वाऱ्यावरती आहे. त्याला कारण फक्त पैसा आहे. पैसा अंगावरती शार येणारे वक्तव्य आहे माझ्यावर, परंतु हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जास्त संपत्ती कमवून ठेवू नका. ठेवायचीच असेल संपत्ती तर तुम्ही गरीब मुला दत्तक घ्या, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. एवढं बोलून मी फक्त माझे 2 शब्द संपवतो, बरोबर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नर्मदे नर्मदे नर्मदे. धन्यवाद सर. अशा पद्धतीनं छोटे मोठे प्रदक्षिणा आहे का नाही. आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो, त्याच्यानंतर बाळेश्वराची प्रदक्षिणा आपण करतो बरं का. त्याच्यानंतर गोदावरीची परिक्रमा आहे, आळंदी इंद्रायणीची, भीमा नदीची परिक्रमा करणारे आपले वारकरी आहे. छोटे माऊलींचं आपण नेहमीच पाहतो की ह्या साऱ्या गोदावरीची परिक्रमा, आळंदीची परिक्रमा, त्यांचं सुद्धा असं साऱ्या विद्यार्थ्यांनी घेऊन परिक्रमा. त्याप्रमाणे भोळ्या बाबड्या जनतेला घेऊन बाळू तात्यांनी 9वी परिक्रमा ही पूर्ण केली. आणि सद्गुरू अगस्ती महाराज भैरवनाथांच्या दिंडीत चालताना माताजी आणि बरोबर होतो त्या दिंडीमध्ये. आणि म्हणून त्यांची सुद्धा परिक्रमा झाली. त्यांच्यावर असा मोठा प्रसंग आला होता, नर्मदा मैयाने त्यांच्यावर कृपा करून त्यांना पुनर्जीवन देऊन आणि अगस्ती महाराजांच्या कृपेने ती परिक्रमा पूर्ण झाली. खरं पाहिलं तर नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांनाच इथं थोडस बोलण्याचं मोठा अधिकार आहे. कीर्तन प्रवचन आम्ही सांगतोच, परंतु म्हणतात ना, पंढरपूरला वाऱ्या दिंडीला जायचं आणि पंढरीशी दारे आल्यानं संसार म्हणायचं कोणी, इकडे गावात कीर्तन करून म्हणायचं. गावात कीर्तन करून म्हणायचं, हा इकडे का म्हणायचं. दिंडीत नाही जायचं, एका दिंडीत जायचं नाही. आज तो खरा अधिकार हा बाबा बोलले, त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, त्यांना आहे. आपण अनुभव सांगितला, तुमचा आहे. पण एक आमच्याबद्दल बाळू महाराजांचा आदर म्हणून या ठिकाणी गुरुवर्य करंजकर महाराज आहे, गुंजाळ महाराज आहे, गुरुवर्य बाबा आहे, त्याचबरोबर आमचे गुरुबंधू आपले आचार्य परगडे गुरुजी या ठिकाणी आहेत. आमच्या सर्व महाराजांच्या वतीनं परिक्रमा करणाऱ्या सर्व भाविकांना नवले कारभारीराजा नवले साहेबांची, त्यांच्या मंडळीची परिक्रमा झाली. स्वतःच्या बहिणीला घेऊन परिक्रमा केली, दोघं पण होते ना एकदम. म्हणजे खरोखर धन्य माता पिता याची कोळी कन्या पुत्र होतीचे 2 वेळेस झाले. रामकृष्ण हरी. तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो, साष्टांग दंडवत करतो आणि पुढच्या परिक्रमेकरता पुन्हा मैयानं आपल्याला बोलवावं, तुमच्या समेत आमचाही योग यावा अशी इच्छा व्यक्त करतो.